नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पूर्ण. दुसऱ्या टप्प्यासाठी 67.79% मतदान. 14 नोव्हेंबर रोजी होणार बिहार विधानसभेची मतमोजणी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब. बहुतांश उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप. दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात आणि मला टार्गेट केलं जातं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य. काँग्रेसच्या संसदीय कमिटीची आज बैठक. मुंबईतील टिळक भवनात बैठकीचं आयोजन. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकींचं आयोजन. मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीला अटक. आरोपी कांचन साळवीला जालना पोलिसांनी केली अटक. पुणे महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर. 165 पैकी 83 प्रभाग महिलांसाठी राखीव. पुण्यात 41 प्रभाग, 165 असणार नगरसेवक संख्या. शिवसेना राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबत आजपासून सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदासह पुण्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनियांची मागणी. प्रवक्ते पद गेल्यानंतर रुपाली पाटलांना आणखीन एक धक्का. पोलीस निरीक्षकावर अरेरावी केल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज. पुढील उपचार घरीच होणार असल्याची माहिती. दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास NIA करणार. तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचना. मानव बिबट्या संघर्ष नियंत्रणासाठी पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक. जिल्हाधिकारी जितेंद्र रुडी यांनी घेतली बैठक. तुर्तास इथेच थांबूयात. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.